नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। बघा, आपण आजच्या तासिकेमध्ये आज वर्ण विचाराचा शेवटचा भाग अभ्यासणार आहोत। म्हणजे जवळजवळ आपण संपूर्ण जे काही बेसिक माहिती होती वर्ण विचाराच्या बाबतीमध्ये तर ते पूर्णतः काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे। बघा, तुम्ही जर नवीनच आपल्या टीईटी परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी, आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जर तयारी करत असाल तर मराठी व्याकरणाची तयारी नेमकं कशी करावी, बेसिक माहिती नेमकं कोणत्या पद्धतीने अभ्यासावी लागतं, तर आपण जवळजवळ 10 ते 11 लेक्चर्स आपण घेतलेले आहे। मग या 10 लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतोय मराठी भाषेचं जे काही संपूर्ण जो काही पाया आहे तर या सुरुवातीच्या 10 लेक्चरमध्ये आहे। तुम्हाला समोरचे प्रकरण व्यवस्थित पद्धतीने येण्यासाठी किंवा अभ्यासनासाठी हे जे काही 10 लेक्चर आतापर्यंत झालेले आहे तर हे लेक्चर संपूर्ण तुमच्या पुढील येणाऱ्या संपूर्ण घटकामध्ये पाया म्हणून काम करणार आहे। तुम्ही डायरेक्टली संपूर्ण पुढचे व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, हे जे काही बेसिक जे काही सर्वात महत्त्वाचे लेक्चर्स झालेले आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड करा, समजून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढे कंटिन्यू करायचं आहे। तर आज आपण काय करणार आहोत, तर काही महत्त्वपूर्ण 2 महत्त्वाचे प्रकार मराठी भाषेमधले जे प्रकरण आहे तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करू। पहिला प्रकरणाचा म्हणजे पहिलं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे, आपण बघा बोललो होतो की अनुस्वाराला आपण अनुनासिकामध्ये लिहिता येते, म्हणजे परसवर्ण पद्धत। म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण परसवर्ण लिखाण पद्धत त्याचबरोबर जे काही आकार विल्य क्रम आहे तर तो क्रम आपण आजच्या तासिकेमध्ये पूर्ण करून घेण्याचे प्रयत्न करू। आणि इथे पूर्ण जे काही आजच्या लेक्चरमध्ये बेसिक जे काही मराठी व्याकरणाची ओळख होती तर ते पूर्णतः इथं पूर्ण झालेली असेल। आता नेमकं परसवर्ण लिखाण पद्धत हा आपला आजचा टॉपिकचा पहिला पार्ट आहे। बघा, परसवर्ण लिखाण पद्धत हा आपल्या टॉपिकचा पहिला पार्ट आहे। याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जे लेक्चर झाले हे व्यवस्थित पद्धतीने बघा, तुम्हाला कुठेही काहीही कसलाही प्रॉब्लेम राहणार नाही, एवढं मात्र मी तुम्हाला छाती ठोक पद्धतीने सांगू शकतो। ओके, आता आपण बघणार आहोत परसवर्ण लिखाण पद्धत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, परसवर्ण लिखाण पद्धत नेमकं कशासाठी असते, परसवर्ण लिखाण नेमकं कसं केलं जाते, मराठी शब्दातील किंवा मराठी भाषेमधलं परसवर्ण लिखाण पद्धत आपल्याला करता येते का, हे सर्वच्या सर्व व्यवस्थित पद्धतीने आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत। बघा, टॉपिकचं नाव काय आहे, टॉपिकचं नाव आहे परसवर्ण। आता परसवर्ण कोणाला म्हणतात, तर परसवर्ण म्हणतात अनुनासिकाला। मी तुम्हाला बोललो होतो अनुस्वाराला आपण अनुनासिकामध्ये लिहू शकतो म्हणून त्याला परसवर्ण म्हणतात। आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगतो, परसवर्ण लिहिण्याची जी काही पद्धत आहे तर ते केवळ संस्कृत भाषेमध्ये आपल्याला दिसून येते। कुठे, परसवर्ण लिहिण्याची जी काही पद्धत आहे तर ते संस्कृत भाषेमध्येच दिसून येते। मराठी भाषेमधलं जे काही लिखाण आहे तर ते परसवर्णाने करता येत नाही। म्हणजे जर तुम्हाला मी संत नावाचा शब्द जर बोलायचा असेल तर तुम्ही संतला जर तुम्ही मराठीमध्ये असं लिहित असाल तर ते आपल्या व्याकरणिक दृष्ट्या नियमाच्या कालबाह्य आहे। म्हणजे काय, तर अर्थात ते चुकीचं आहे। जे आपल्याला मराठी साहित्य परिषदेने, बरोबर आहे, जे काही आपल्याला शुद्ध नियमाची म्हणजे मराठी भाषेचं लिखाण नेमकं कसं गेलं पाहिजे यांची जी काही नियम आपल्याला दिलेले आहे तर त्या नियमानुसार आपल्याला चालावं लागतं, त्या नियमानेच आपल्याला शुद्ध लिखाण करावं लागतं। तर पहिला असा मुद्दा माझा सांगायचा आहे तुम्हाला की परसवर्णाने जर आपल्याला एखादी शब्द लिहायचा असेल तर तो आपण मराठी भाषेमध्ये लिहू शकत नाही। म्हणजे संत नावाचा शब्द जर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचा असेल तर संत नावाचा शब्द तुम्हाला असाच लिहावा लागतो, म्हणजे कसं, अनुस्वार युक्त लिहावा लागतो। मराठीमध्ये संत असं लिहिल्या जाते, परंतु जर तुम्हाला संस्कृतमध्ये संत लिहायचा असेल तर तुम्ही असं सुद्धा लिखाण करू शकता। मराठीमध्ये लिखाण परसवर्णाने करता येत नाही। असं तुम्हाला समजलं असेल की नेमकं मराठी भाषेमधले जे काही शब्द आहेत तर ते परसवर्णाने लिहिण्याची पद्धत अजिबात नाही, संस्कृत भाषेतील ती पद्धत आहे। मग आता परसवर्ण म्हणजे नेमकं काय, परसवर्ण लिखाण म्हणजे नेमकं काय, तर त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की हे जे काही अनुस्वार आहे तर अनुस्वाराला आपण कशामध्ये लिहू शकतो, अनुनासिकामध्ये लिहू शकतो। अनुस्वाराला अनुनासिकामध्ये लिहिता येतात, अनुस्वाराला अनुनासिकात लिहिता येतात म्हणून त्यांना परसवर्ण म्हणतात, बरोबर आहे। म्हणून त्यास काय म्हणतो आपण, परसवर्ण असं म्हणत असतो। आता अनुस्वाराला आपण अनुनासिकामध्ये लिहू शकतो। मग आता तुम्हाला अनुस्वार म्हणजे काय आणि अनुनासिक म्हणजे काय
या दोघांच्याही व्याख्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेल्या होत्या, तरीही एकदा मी तुम्हाला रिपिटेशन करतोय. अनुस्वार म्हणजे काय, तर स्पष्ट आणि खणखणीत उच्चार यांना आपण अनुस्वार म्हणतो. आणि अनुनासिक म्हणजे काय, तर ज्याचा उच्चार हा नाकातून किंवा ओझरता किंवा अस्पष्ट होतो त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण म्हणत असतो अनुनासिक. मग आता अनुस्वार हे अनुनासिकामध्ये लिहिता येते म्हणून त्याला परसवर्ण लिखाण पद्धत असं म्हणतात. मग आता परसवर्ण लिखाण पद्धतीचे एकूण 3 ते 4 नियम आहे. म्हणजे 3 ते 4 पद्धतीचे नियम वापरून आपल्याला कोणताही शब्द संस्कृत मधला आपण त्याचं लिखाण कुठे करू शकतो, परसवर्णामध्ये लिहू शकतो. एखाद्या भाषेतील म्हणजे संस्कृत भाषेतील एखाद्या शब्दाचा अर्थभेद टाळावा याच्यासाठी ते संस्कृतमध्ये लिखाण करावं लागतं. म्हणजे कसं, मी तुम्हाला जर सांगायचं असेल तर मला तुम्हाला असं सांगता येते. कसं बघा, मी जर तुम्हाला हा शब्द बघा, म्हणजे बघा स्वरांत हा शब्द जर तुम्ही असा लिहिला, कसं स्वरांत हा शब्द असा लिहिला तर त्याचा अर्थ वेगळा होतो. परंतु स्वरांत हा शब्द जर तुम्ही असं लिहिला तर त्याचा अर्थ मात्र वेगळा होतो. म्हणजे काय, तर भाषेमधला जो काही शब्द आहे तर त्या शब्दाच्या अर्थभेदीसाठी परसवर्ण लिखाण हे संस्कृत भाषेमध्ये केल्या जाते. याचे काही 3 ते 4 पोट नियम आहे, तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने बघून घेऊ. आपण सुरुवात करू नेमकं परसवर्णाच्या व्याख्येपासून. बघा आता नेमकं परसवर्ण म्हणजे नेमकं काय असते बघा. अनुस्वाराला अनुनासिकात लिहिता येणे, बरोबर आहे. बघा अनुस्वाराला अनुनासिकात लिहिता येणे म्हणजे शब्दावर दिलेल्या अनुस्वाराच्या म्हणजे टिंबाच्या जागी त्या अनुस्वाराचा अचूक उच्चार दर्शवणारे अनुनासिक म्हणजे काय, नाकातून उच्चारले जाणारे व्यंजन अर्धे करून जोडणे, त्याला आपण परसवर्ण लिखाण पद्धत असं म्हणत असतो. त्यांनी व्याख्या जी केली ती लांबलचक आहे, पण मी तुम्हाला सोपी व्याख्या सांगतोय की जे काही अनुस्वार आहे म्हणजे जो काही टिंब आहे तर तो टिंब काढून त्याच आपल्याला त्या जागी अनुस्वाराचा जो अचूक उच्चार आहे, बरोबर आहे, अनुस्वाराचा अचूक उच्चार दर्शवणारे जे काही अनुनासिक आहे तर ते अर्धे करून लिहिणे त्याला आपण परसवर्ण पद्धत असं म्हणत असतो. याला व्याकरणामध्ये काय म्हणतात, याला व्याकरणामध्ये परसवर्ण असं म्हणतात. परसवर्ण संकल्पना संस्कृत म्हणजे तत्सम शब्दाशी संबंधित आहे. कोणत्या, तत्सम शब्दाशी संबंधित आहे. त्यामुळे मराठी शब्दाचे लिखाण, बघा हा पॉइंट फार महत्त्वाचा आहे शुद्ध लेखनाच्या नियमाने. त्यामुळे मराठी शब्दाचे लिखाण परसवर्णामध्ये करू नये. हा आपल्याला जो काही गाईडलाईन दिलेली आहे, जे काही नियमावली दिलेली आहे शुद्ध नियमाची, तर त्यामधला पॉइंट आहे. तुम्हाला समजलं असेल की जे काही परसवर्ण लिखाण पद्धती आहे तर ते संस्कृत भाषेतील म्हणजे अर्थात तत्सम शब्दाशी संबंधित असल्याने मराठी शब्दाचं लिखाण आपण परसवर्णामध्ये करू शकत नाही. परसवर्णामध्ये लिखाण कोणाचं करू शकतो मग, तर केवळ तत्सम शब्दाचं, बरोबर आहे. आता नेमकं हे जे काही परसवर्ण पद्धत आहे तर ही नेमकं कशासाठी आहे तर ते आपण बघणार आहोत. बघा अर्थभेद करण्याकरिता तत्सम शब्द हे परसवर्णामध्ये लिहिले जातात. अर्थभेद म्हणजे नेमकं काय असते मी तुम्हाला छोट्या भाषेत समजून सांगतो. आता स्वरांत हा एक उदाहरण घेतलं बघा. आता हा जो काही स्वरांत शब्द आहे म्हणजे इथं जो काही रावर टिंब आहे म्हणजे ज्याला आपण अनुस्वार असं म्हणतो, तर याचा जो अर्थ आहे तर याचा अर्थ होतो स्वरामध्ये. बघा या अनुस्वाराचा अर्थ म्हणजे स्वरांतमध्ये रावर जो अनुस्वार आला त्याचा अर्थ स्वरामध्ये होतो. परंतु तुम्ही हा स्वरांत नावाचा जो शब्द आहे ना, तुम्ही जर त्याला परसवर्णामध्ये वापरून जर लिहिला, म्हणजे कसं, स्वरांत हा शब्द जर तुम्ही असा लिहिला तर त्याचा अर्थ होतो स्वरांच्या अंती. स्वरांत म्हणजे काय, स्वराच्या अंती. त्याचं कारण असं आहे कारण या स्वरांतमध्ये 2 शब्द आहे. पहिला आहे स्वर आणि दुसरा आहे अंत. म्हणजे स्वराच्या अंती म्हणजे काय, स्वरांत. म्हणजे संस्कृत भाषेतील जे काही शब्द आहे तर त्या शब्दाचा अर्थभेद टाळण्यासाठी हे जे काही तत्सम शब्द आहे तर ते आपल्याला परसवर्णामध्ये लिखाण करावयाचं असते. आता परसवर्ण लिखाण पद्धतीचे काही 3-4 नियम आहेत. ते 3-4 एकदम साधे आणि सोपे नियम आहे. हे आपण लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊ. त्यातला पहिला नियम बघा, म्हणजे आपण एखादी संस्कृत म्हणजे तत्सम शब्दाचं लिखाण जर परसवर्णामध्ये करायचं असेल तर पहिला नियम काय सांगतो बघा. पहिला नियम आपला काय सांगतो बघा, अनुस्वाराच्या पुढे जर कोणतेही स्पर्श व्यंजन आलं, आता तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका नसली पाहिजे का नेमकं स्पर्श व्यंजन म्हणजे काय आणि अनुस्वार म्हणजे काय
हे आपण गेल्या 10 लेक्चरमध्ये सविस्तर पद्धतीने शिकलो. हे आजचं 10वं लेक्चर आहे. हे संपूर्ण 10 लेक्चर आगामी म्हणजे मराठी भाषेमधले जे काही पुढील व्याकरणाचे जे काही आपण प्रकरण शिकणार आहोत, तर या संपूर्ण प्रकरणामध्ये हे 10 लेक्चर पाया म्हणून काम करणार आहे. एकही गोष्ट सुटलेली नाही किंवा एकही गोष्ट तुम्हाला या व्यतिरिक्त परीक्षेमध्ये विचारणार नाही, एवढं मात्र मी तुम्हाला छातीठोक पद्धतीने सांगू शकतो. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यासा. फक्त घोंगपट्टी केवळ पोपटपंची वाचन करू नका. जे काही शिकवलेलं आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. ज्या कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवायच्या आहे तर त्या डोक्यामध्ये ठेवावं लागेल, म्हणजे जेणेकरून त्या बाबतीत कोणताही प्रश्न आला तर त्या नियमावर आपल्याला मराठी व्याकरणाचं उत्तर देऊ शकतो. बघा, तर परसवर्णामध्ये लिहिण्यासाठी जे काही पहिला नियम आहे तर तो नियम असा आहे की अनुस्वाराच्या पुढे जर कोणतंही स्पर्श व्यंजन आलं तर त्या गटातील अनुनासिक घेऊन दुसऱ्या अक्षरामध्ये जोडावे लागते आणि अनुस्वार काय होऊन जातो, अनुस्वार निघून जातो. व्याख्या जरी समजली नसेल तरी मी तुम्हाला त्या व्याख्येचा अर्थ समजून सांगतो. परसवर्ण वापरण्याचा पहिला नियम आपण काय शिकतो आहे की जर अनुस्वाराच्या पुढे, बघा मी काय बोलतो, अनुस्वारापुढे जर एखादी कोणतंही स्पर्श व्यंजन आलं, अनुस्वाराच्या पुढे जर कोणतंही एखादी स्पर्श व्यंजन आलं तर या स्पर्श व्यंजनाच्या गटातील, आता स्पर्श व्यंजने आपल्या मराठी वर्णमालेमध्ये किती आहे, 25, बरोबर आहे. क पासून म पर्यंतच्या व्यंजनांना आपण स्पर्श व्यंजने म्हणत असतो, ज्याला स्पृष्ट किंवा वर्गीय व्यंजन असं म्हणतात, असं शिकवलेलं होतं. तर अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजन आलं तर या स्पर्श व्यंजनाच्या गटातील काय घ्यायचं आहे, आपल्याला अनुनासिक घ्यायचं आहे. अनुनासिक म्हणजे काय, तर ज्या व्यंजनाचा उच्चार नाकातून किंवा ओझरता किंवा अस्पष्ट होतो त्याला आपण अनुनासिक असं म्हणत असतो, ज्याला आपण पंचम वर्ण किंवा परसवर्ण असं म्हणत असतो. एक साधं आणि सोपं तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, म्हणजे त्या व्याख्येचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काय होईल समजेल. बघा, आता संत नावाचा हा शब्द आहे. बघा, आता परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न कसा असतो, परीक्षेमध्ये प्रश्न असा असतो की संत या शब्दाचं लिखाण परसवर्णामध्ये कसं होईल. मग तुम्हाला काही 4 पर्याय दिले जातील. बघा, तर हा संत जर आपल्याला परसवर्णामध्ये लिहायचा असेल तर आपण नेमकं लिहायचं कसं, तर बघा, आता अनुस्वार हा नेमकं कोणत्या अक्षरावर आहे हे पहिले चेक करावं लागेल. अनुस्वार हा स वर आहे. अनुस्वार कोणावर आहे, स वर. बरं, अनुस्वाराच्या पुढे कोणतं अक्षर आहे, अनुस्वाराच्या पुढे त नावाचं अक्षर आहे. अनुस्वाराच्या पुढे कोणतं अक्षर आहे, अनुस्वाराच्या पुढे त नावाचं अक्षर आहे. बरं, हे त नावाचं अक्षर हे स्पर्श व्यंजन होय का, तुम्ही म्हणणार यस सर हे स्पर्श व्यंजन आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजन असेल, मी काय बोलतो हे पुन्हा लक्षात ठेवा. परसवर्णामध्ये लिखाण कोणाचं करू शकतो, फक्त आणि फक्त तत्सम म्हणजे संस्कृत शब्दाचं. म्हणजे परसवर्णामध्ये लिखाण कोणाचं करू शकतो, जर अनुस्वाराच्या पुढे जर स्पर्श व्यंजने आले. बघा मी काय बोलतोय, जर अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजने आले तर त्याच शब्दाचं लिखाण परसवर्णामध्ये करतात. जर अनुस्वाराच्या पुढे जर स्पर्श व्यंजने आलं नाही तर त्याचं लिखाण आपल्याला परसवर्णामध्ये करता येत नाही. मग नेमकं त्याच्यासाठी व्यतिरिक्त नियम आपल्याला अभ्यासावे लागतात. मग आता हा पहिला नियम हा सर्वात महत्त्वाचा आहे परसवर्णामध्ये लिहिण्यासाठी. अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजन आलं तर त्या स्पर्श व्यंजनाच्या गटातील काय घ्यावं लागतं, अनुनासिक. म्हणजे कसं, या अनुस्वाराच्या पुढे त नावाचं स्पर्श व्यंजन आलं आणि त नावाच्या स्पर्श व्यंजनाच्या गटातील म्हणजे त, थ, द, ध आणि न, म्हणजे त नावाच्या स्पर्श व्यंजनाच्या गटातील अनुनासिक कोणता आहे, तर तो आहे नळाचा न. मग आता लिहायचं कसं बघा, तर हा स ॲज इट इज लिहायचा आणि हा जो काही न आहे, हा जो न आहे ना, तर या पुढील त ला आपण काय करायचं आहे, जोडाक्षरा म्हणून जॉईन करायचं आहे. म्हणजे हे या पद्धतीनं लिहायचं आहे. म्हणजे याला म्हणायचं आपण परसवर्ण लिखाण पद्धत. याला काय म्हणायचं आपण, याला म्हणायचं आपण परसवर्ण लिखाण पद्धत. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या शब्दाला जर तुम्ही परसवर्णामध्ये लिहित आहे, एखाद्या शब्दाला जर तुम्ही परसवर्णामध्ये लिहित आहे तर अशा वेळेस हा जो काही परसवर्णामध्ये लिहिलेला शब्द आहे तर त्याचा जो काही अनुस्वार आहे तर अनुस्वार कसा होतो, अनुस्वार निघून जातो. अनुस्वार काय होतो, अनुस्वार निघून जातो. तुम्ही असं लिहू शकत नाही, आता तुम्ही याला असं लिहू शकत नाही. वास्तविक पाहता त्याचा उच्चार करता येणार नाही, बरोबर. म्हणजे एखाद्या शब्दाला जर तुम्ही परसवर्णामध्ये लिहित आहे तर तुम्ही अशा वेळेस अनुस्वार काय करायचा आहे, त्या शब्दावरून किंवा त्या अक्षरावरून काढून टाकायचा आहे. लक्षात आलं तुम्हाला.
यस. आता जाऊ आपण पुढे. बघा, समजा तुम्हाला जर मी चिंच नावाचा शब्द दिला. बघा काय म्हटलं, चिंच. आता चिंच हा शब्द जर तुम्हाला म्हटलं मी परसवर्णामध्ये लिहून दाखवा, तर तुम्ही काय करणार, पहिले अनुस्वार चेक करणार की अनुस्वार कोणत्या घरावर आला. अनुस्वार हे आहे ची नावाच्या या अक्षरावर, बरोबर आहे. आणि या चीच्या पुढे म्हणजे या अनुस्वाराच्या पुढे काय आहे, च नावाचं एक अक्षर आहे जे की स्पर्श व्यंजने आहे. अनुस्वाराच्या पुढे स्पर्श व्यंजन लागतंच, तेव्हाच त्या शब्दाला तुम्ही परसवर्णामध्ये लिहू शकता, अन्यथा लिहू शकत नाही. मग आता च हा स्पर्श व्यंजनाच्या गटातील आहे आणि च च्या गटातील कोणता आहे अनुनासिक, तर तो आहे न्य, बरोबर आहे. म्हणजे याचं लिखाण करत असताना तुम्हाला चिंच कसं लिहावं लागेल, चिंच तुम्हाला असं लिहावं लागेल. हे आहे योग्य काय परसवर्णामध्ये लिहिण्याची पद्धत. म्हणजे समजला पहिला नियम, साधा आणि सोपा होता. तर त्याचे काही महत्त्वपूर्ण काय बघणार आहोत आपण, उदाहरणं बघू. बघा आता इथं बघा संत नावाचा शब्द आहे, त्याचं परसवर्णामध्ये लिखाण कसं करणार आपण, हे बघा संत. त च्या गटातील जो अनुनासिक आहे नळाचा न, तो वापरावा लागेल. चंचल कसं लिहिणार आपण, तर चंचल लिहिण्यासाठी बघा चंचल हे आपल्याला असं लिहावं लागेल. म्हणजे या च च्या गटातील जो अनुनासिक आहे न्य, तर तो आपल्याला च ला काय करावं लागेल, जॉईन करावा लागेल. घंटा, घंटा हा शब्द जर लिहायचा असेल तर घंटा हा शब्द तुम्हाला परसवर्णामध्ये अशा पद्धतीनं लिहावं लागेल. ट च्या गटातील अनुनासिक आपल्याला काय घ्यावं लागेल, बाणाचा न, बरोबर आहे. पुढे बघा आंबा. आंबा म्हणत असताना आंबाचं जे काही म्हणजे या अनुस्वाराच्या नंतर ब नावाचं हे स्पर्श व्यंजन आहे, प फ ब ब म, म्हणजे ब च्या गटातील अनुनासिक म म्हणजे आंबा असं लिहावं लागेल. पण तुम्ही जर जे शब्द परसवर्णामध्ये लिहित आहे अशा वेळेस ते अनुनासिक म्हणजे अनुस्वार काढून लिहायचे. आता इथं आहे पांडुरंग. म्हणजे पांडुरंग म्हणजे हा शब्द बघा तुम्हाला पांडू असं लिहावं लागेल, कारण इथं प च्या नंतर ड आहे, बरोबर आहे. आणि रंग म्हणजे हा इथं र आणि क ख ग ग म्हणजे काय पांडुरंग हा जो काही शब्द आहे परसवर्णामध्ये असा लिहावा लागेल. कारण इथं 2 वेळा अनुस्वार आले म्हणून इथं 2 वेळा आपल्याला काय वापरावं लागेल, अनुनासिक वापरावं लागेल. हा पहिला परसवर्णामध्ये लिहिण्याचा काय झाला, नियम झाला. दॅट इज क्लिअर. साधं आणि सोपा आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. समजलं. मग आता तुम्हाला एक गोष्ट याच्यावरून क्लिअर झाली की कोणत्या शब्दाचं लिखाण आपण परसवर्णामध्ये करू शकतो, तर केवळ संस्कृत तत्सम शब्दाचं लिखाण आपण कशामध्ये करू शकतो, परसवर्णामध्ये. परसवर्ण लिहिण्याचा पहिला नियम असा बघितला की अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजने आलं तर त्या स्पर्श व्यंजनाच्या गटातील आपल्याला अनुनासिक घ्यावा लागतो आणि तो अनुनासिक कुठे जॉईन करायला लागतो, त्या अनुस्वाराच्या पुढे जे काही व्यंजन किंवा अक्षर येते दुसरं, तर त्याला जॉईन करावा लागतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादी शब्द परसवर्णामध्ये लिहिता तेव्हा तो अनुस्वार काढून टाकावा लागतो. म्हणजे बघा इथं लिहिणारे प्रत्येक शब्दामधले अनुस्वार काढलेले आहेत. दॅट इज क्लिअर. हा पहिला मुद्दा. आता दुसरा नियम बघा. दुसरा नियम बघा, परसवर्णाने लिहिण्याच्या बाबतीमध्ये हा दुसरा मुद्दा काय आहे बघा. जर अनुस्वाराच्या पुढे जर स्पर्श व्यंजन सोडून, हे फार महत्वाचं आहे बघा, जर अनुस्वाराच्या पुढे जर स्पर्श व्यंजन सोडून इतर कोणताही वर्ण आला. आता इतर कोणताही वर्ण म्हणजे कोणताही चालते का, नाही. मी तुम्हाला काय बोललो लक्षात घ्या. पहिला नियम व्यवस्थित पद्धतीने समजला. आता आपण परसवर्ण लिहिण्याचा दुसरा नियम बघू. जर अनुस्वाराच्या पुढे जर आता स्पर्श व्यंजन नसेल, अनुस्वाराच्या पुढे जर स्पर्श व्यंजने नसेल, तर मग अनुस्वाराच्या पुढे काय येऊ शकते, तर अनुस्वाराच्या पुढे बघा य र ल व म्हणजे अर्धस्वर येऊ शकते. किंवा अनुस्वाराच्या पुढे बघा श श स हे उष्मे व्यंजन येऊ शकते. किंवा अनुस्वाराच्या पुढे बघा महाप्राण येऊ शकते. किंवा अनुस्वाराच्या पुढे बघा संयुक्त व्यंजन येऊ शकते. म्हणजे अनुस्वाराच्या पुढे जर स्पर्श व्यंजने नसेल तर अनुस्वाराच्या पुढे हे कोणते तरी वर्ण किंवा व्यंजने येऊ शकतात. तर अशा वेळी नेमकं एखाद्या शब्दाचं लिखाण परसवर्णामध्ये कसं करायचं, तर बघा मी तुम्हाला काय बोलतो. पुन्हा एक नियम तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने इथं समजून सांगण्यासारखा आहे. बघा आता अनुस्वाराच्या पुढे जर आता स्पर्श व्यंजने जर नसेल, अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजने नसेल, तर अशा शब्दाचं लिखाण आपण परसवर्णामध्ये करू शकत नाही. लक्षात आलं मी काय बोलतोय. अशा शब्दाचं लिखाण परसवर्णामध्ये लिखाण करू शकत नाही. लक्षात घ्या, परसवर्णामध्ये लिखाण त्यांचंच होईल
अनुस्वाराच्या पुढे जर स्पर्श व्यंजने असेल तर, आणि अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजने नसेल तर त्यांचं लिखाण आपल्याला परसवर्णामध्ये करता येणार नाही. मग आता नेमकं तुमच्या मनामध्ये शंका आलेली आहे, सर एखादी चुकून परीक्षेमध्ये प्रश्न पडलाच आणि तुम्हाला विचारलंच तर नेमकं काय करायचं. तर बघा, अनुस्वाराच्या पुढे स्पर्श व्यंजन आलं नाही तर त्याचं परसवर्णामध्ये लिखाण करू शकत नाही, पण त्याचं उच्चार स्थान मात्र आपण करू शकतो. काय, त्याचं उच्चार स्थान आपण मात्र काय करू शकतो, बदलू शकतो. उच्चार स्थान काय होते, उच्चार स्थान बदलते. म्हणजे कसं, आता बघा मी तुम्हाला एक नियम सांगतो. समजा जर एखादी अनुस्वाराच्या पुढे, बघा एखादी अनुस्वाराच्या पुढे जर आता एखादी य र, बघा अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य र ल व किंवा एखादी तुम्हाला श श स, बरोबर आहे, किंवा तुम्हाला एखादी ह किंवा एखादी तुम्हाला ळ किंवा एखादी तुम्हाला क्ष आणि ज्ञ यासारखे जर एखादी व्यंजने आलेत, स्पर्श व्यंजन नाही तर यापैकी कोणतं तरी व्यंजन येणार आहे, बरोबर आहे. स्पर्श व्यंजन अनुस्वाराच्या पुढे आलं नाही तर मग कोणतं व्यंजन येऊ शकते, तर यापैकी येऊ शकते, कारण हे शिल्लक राहिले की नाही. मग आता बघा मी तुम्हाला काय म्हणतो, जर अनुस्वाराच्या पुढे जर फक्त आणि फक्त, बघा अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य आला, फक्त य बोलतोय, अनुस्वाराच्या पुढे एखादी ल आला, बघा मी जे बोलतोय ना हे फार महत्वाचं आहे बरं का. अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य किंवा ल आलं तर यांचं जे काही उच्चार स्थान आहे, बघा परसवर्ण नाही बोलतोय, यांचं जे काही उच्चार स्थान आहे तर यांचं उच्चार स्थान हे द्वित्त होते. काय होते, द्वित्त होते. मग आता तुम्हाला द्वित्त म्हणजे काय समजलं पाहिजे, तर मी तुम्हाला काल जाता जाता शेवटी नियम शिकवले होते बघा. द्वित्त स्वर, द्वित्त व्यंजन आहे का नाही. द्वित्त व्यंजन म्हणजे काय, एकच व्यंजनामध्ये पुन्हा तेच व्यंजन मिळवणे म्हणजे त्याला द्वित्त व्यंजन म्हणतात. जसं बघा म मध्ये जर म व्यंजन मिळवलं तर याला द्वित्त व्यंजन म्हणतात, आहे का नाही. अ मध्ये जर तुम्ही अ नावाचा स्वर मिळवला तर या आला द्वित्त स्वर म्हणतात. म्हणजे द्वित्त व्यंजन किंवा द्वित्त स्वर म्हणजे काय, तर एकाच व्यंजनामध्ये पुन्हा तेच व्यंजन मिळवणे किंवा एका स्वरामध्ये पुन्हा तेच स्वर मिळवणे त्याला आपण द्वित्त असं म्हणत असतो, बरोबर. मग आता एखादी अनुस्वाराच्या पुढे जर य किंवा ल आलं, हे दोनच वर्ण पाहिजे बरं का, नाही तर तुम्ही म्हणा सर एवढे आले चालत नाही का, नाही. जर अनुस्वाराच्या पुढे जर य किंवा ल आलं तर यांचं उच्चार स्थान कसं होतंय, द्वित्त. म्हणजे कसं बघा, उदाहरण बघा, उदाहरण समजा तुम्हाला संलग्न हा शब्द तुम्हाला परसवर्णामध्ये लिहायला सांगितला. कसा, संलग्न हा शब्द तुम्हाला परसवर्णामध्ये लिहायला सांगितला तर याचं लिखाण तुम्ही परसवर्णामध्ये करू शकत नाही. त्याचं कारण का बरं, त्याचं कारण आहे हा दुसरा नियम. का बरं, कारण इथं बघा अनुस्वार या स वर आहे, पण या स च्या पुढे बघा ल नावाचं व्यंजन आहे. ल नावाचं व्यंजन हे स्पर्श व्यंजन नाही, आणि ज्या अनुस्वाराच्या पुढे स्पर्श व्यंजन नाही त्याला कधीच आपण परसवर्णामध्ये लिहू शकत नाही. मग परसवर्णामध्ये लिहू कोणाला शकतो, जर अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजन असेल तर त्यालाच लिहू शकतो. मग आता इथं बघा या अनुस्वाराच्या पुढे ल आलं म्हणजे याचं जे उच्चार आहे, याचं जे काही उच्चार आहे तर याचं उच्चार स्थान मात्र आपण द्वित्त करावं. म्हणजे कसं, या ल च म्हणजे अनुस्वाराच्या पुढे जो काही ल आहे तर त्या ल च काय होणार आहे, द्वित्त. म्हणजे कसं, संलग्न हा शब्द तुम्हाला लिहित असताना ल ला ल जॉईन असं करायचं, पण या स वर माहिती आहे का अनुस्वार इथं द्यावंच लागेल, कारण याचं लिखाण आपल्याला परसवर्णामध्ये करता आलं नाही. हे उच्चार स्थान आहे, केवळ काय आहे, उच्चार स्थान आहे. जर याचं लिखाण परसवर्णामध्ये करता येत नाही तर त्याचा अनुस्वार कसा काय निघेल गजूभाऊ, निघणारच नाही. याचं उच्चार स्थान असं करावं लागते, समजलं. म्हणजे ल च काय होईल, द्वित्त. समजा एखादी शब्द तुम्हाला असा आला संयम आणि याचं परसवर्णामध्ये लिखाण करा असं तुम्हाला म्हटलं तर त्याचं लिखाण आपल्याला करता येत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण स म्हणजे या अनुस्वाराच्या पुढे य नावाचं व्यंजन आलं आणि य नावाचं व्यंजन हे स्पर्श व्यंजने नाही. अनुस्वाराच्या पुढे स्पर्श व्यंजन असेल की नाही रामभाऊ, तर तेव्हाच आपल्याला त्याचं जे काही लिखाण आहे तर ते परसवर्णामध्ये करता येते. अन्यथा कोणताही वर्ण आला अनुस्वाराच्या पुढे स्पर्श व्यंजन सोडून तर त्याचं लिखाण करता येत नाही. मग आता याचं मात्र जे उच्चार स्थान आहे तर ते द्वित्त होते. द्वित्त कोणाचं होते, केवळ अनुस्वाराच्या पुढे य आणि ल आलं तर त्यांचंच द्वित्त होते, बाकी वर्णाचं द्वित्त होत नाही. म्हणजे याचं जे काही उच्चार स्थान आहे तर याचं उच्चार स्थान आपल्याला संयम हे या पद्धतीनं करावं लागेल. जसं इथं ल ला द्वित्त केलं तसं इथं य ला द्वित्त करायचं, मात्र अनुस्वार काढायचा
नाही. लक्षात आलं तुम्हाला? तर हे अशा पद्धतीने आपला दुसरा नियम आहे. बघू आपण काही महत्त्वपूर्ण उदाहरणे. बघा आता समजा दुसरा नियम, अनुस्वाराच्या पुढे जर समजा य हे जर व्यंजन आलं तर यचं काय होते, द्वित्व होते आणि उच्चारात अनुस्वार निघत नाही. मी आता सांगितलं बघा, संयम नावाचा शब्द हा तुम्हाला असा लिहावा लागतो, कसा, यचं द्वित्व करून. का बरं? त्याचं कारण इथं अनुस्वाराच्या पुढे य आहे, य हा स्पर्श व्यंजन नाही, म्हणून त्याचं उच्चार स्थान असं होते. अबे उच्चार स्थान बोलतोय, परसवर्ण नाही. ओके, पुढे संयोग हा शब्द आहे, मग त्याला कसं लिहिणार आहे तुम्ही? संयोगला इथं तुम्हाला संयोग असं लिहावं लागेल. संयुजला कसं लिहावं लागेल मग गजू भाऊ? संयुजला तुम्हाला डबल य लावावं लागेल, बरोबर आहे. संयुक्तला कसं लिहिणार आहे रामभाऊ? संयुक्तला तुम्हाला असं लिहायला हवे, म्हणजे य ला डबल य लाव, संयुक्त. हा आता आपला दुसरा नियम. आता तिसरा नियम बघणार आहोत. जर समजा अनुस्वाराच्या पुढे य नाही परंतु अनुस्वाराच्या पुढे ल आलं तर काय होते? ल चं द्वित्व होते. कारण आता शिकवलं की नाही, अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य किंवा ल आलं तर या दोन वर्णाचं द्वित्व होते. बघा अनुस्वाराच्या पुढे जर एखादी ल आलं तर ल चं काय होणार आहे? ल चं द्वित्व. आणि अनुस्वार सुद्धा निघणार नाही. अनुस्वार तेव्हाच निघणार जर एखाद्या शब्दाला परसवर्णामध्ये लिहिता आलं. बघा संलग्न, तर आता हा कसा लिहिणार आहे तुम्ही? तर हा संलग्न तुम्हाला असा लिहावा लागेल, बरोबर आहे. पुढे सल्लाप, ज्याचा अर्थ होतो संभाषण, म्हणजे इथं सल्लाप हा शब्द तुम्हाला ल ला ल द्वित्व लावून असा लिहावा लागेल. सल्लेख, ज्याचा असा अर्थ होतो दस्तऐवज. मग आता याचा जो काही उच्चार आहे तर तुम्हाला त्याचा उच्चार सल्लेख म्हणजे असा द्वित्व करावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे द्वित्व कोणाचं होते रे? द्वित्व होते य आणि ल चं, अनुस्वाराच्या पुढे आलं तर. समजलं? हा दुसरा नियम होता. आता जाऊन आपण सर्वात महत्वाचं तिसऱ्या नियमाकडे. परसवर्णाचा तिसरा नियम असा आहे, समजा अनुस्वाराच्या पुढे, आता अनुस्वाराच्या पुढे ना स्पर्श व्यंजन आलं, म्हणजे पहिला नियम, अनुस्वाराच्या पुढे जर ना स्पर्श व्यंजन आलं आणि य किंवा, बघा अनुस्वाराच्या पुढे य किंवा व, बघा काय बोलतोय, अनुस्वाराच्या पुढे जर समजा य किंवा व हे वर्ण सोडून इतर व्यंजने जर आले, काय बोलतो समजते का? अनुस्वाराच्या पुढे जर य आणि व हे वर्ण सोडून इतर कोणतेही वर्ण जर आले तर त्यांचा जो काही उच्चार आहे तर त्यांचा उच्चार हा व युक्त होतो. कसा होतो? व युक्त. काहीच टेन्शन घेऊ नका, समजून सांगतो. उच्चारात अनुस्वार निघत नाही. बघा मी तुम्हाला समजून सांगतो काय आहे तिसरा नियम आपला. तिसरा नियम असा आहे की अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य किंवा एखादी व, बघा अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य किंवा व हे वर्ण सोडून, हे वर्ण सोडून इतर कोणतेही वर्ण आले, हे वर्ण सोडून इतर कोणतेही वर्ण आले तर काय करायचं? तर य किंवा व चा जो काही उच्चार आहे तर तो उच्चार व युक्त करायचा. उच्चार बोलतोय, उच्चार कसा होतो? उच्चार, नाही तर म्हणणार परसवर्ण का सर? नाही, तर उच्चार आहे, उच्चार, बरोबर आहे. हा लक्षात घ्या. जरा 2 मिनिटं चालू ठेवा. यस, बघा अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य किंवा व हे वर्ण सोडून इतर कोणतेही जर एखादी वर्ण आले तर अशा वेळेस त्या वर्णाचा उच्चार कसा होतो? व युक्त होतो. म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो. बघा समजा तुम्हाला म्हटलं संरक्षण, संरक्षण हा शब्द आहे, बघा संरक्षण हा शब्द आहे, लक्षात आलं. मग आता याचं जे काही परसवर्ण लिखाण आहे तर ते कसं करणार? सर करता येत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण या अनुस्वाराच्या पुढे काय आहे? अनुस्वाराच्या पुढे र आलं आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पहिल्या नियमापासून की परसवर्णामध्ये त्याचंच लिखाण होईल अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजन असेल तर. आता इथं बघा अनुस्वाराच्या पुढे काय आलं? र आलं. मग यांचं जे काही उच्चार आहे तर यांचा उच्चार आपल्याला असा करावा लागतो, म्हणजे कसा? व युक्त. व युक्त म्हणजे कसं? तर हा अनुस्वाराच्या पुढे व घ्यायचा आणि व हा या र ला जॉईन मारायचा, म्हणजे अनुस्वारच्या पुढील अक्षराला जॉईन मारायचा. संरक्षण असा शब्द तयार करावा लागतो, परंतु अनुस्वार निघणार नाही. समजलं? हा उच्चार होय, नाही तर तुम्ही म्हणणार हे का परसवर्ण होय? नाही, हे त्यांचं उच्चार स्थान या पद्धतीने होते, व युक्त. संरक्षण, संरक्षण असं म्हणावं लागते. समजा एखादी शब्द दिला तुम्हाला सिंह, याचं तुम्हाला म्हटलं परसवर्णामध्ये लिखाण करा. लिखाण करता येत नाही गजू भाऊ,
त्याचं कारण असं आहे कारण या अनुस्वाराच्या पुढे ह नावाचा वर्ण आहे. मग याचं उच्चार स्थान मात्र आपण बदलू शकतो. अनुस्वाराच्या पुढे जर एखादी य किंवा व हे वर्ण सोडून इतर कोणतेही वर्ण आले तर त्यांचा उच्चार स्थान व युक्त होते. म्हणजे सिंह आपण त्याला असं लिहू शकतो, कसं? सिंह. लक्षात आलं का? यस. आता एक पुन्हा बघा, एक शब्द आहे संशय. मग याला कसं लिहिणार तुम्ही? तर याला लिहिणार आहे संशय. बरोबर आहे? यस. हे अशा पद्धतीने असते. बघू आपण त्याचे काही महत्वपूर्ण उदाहरण बघा. संरक्षण, मग याचं उच्चार स्थान कसं होणार आहे? याचं उच्चार स्थान होणार आहे संरक्षण. बरोबर. संरचना, मग याचं उच्चार स्थान कसं असणार आहे? संरचना. अशा पद्धतीने उच्चार स्थान म्हणजे व युक्त. संशय, याचं उच्चार स्थान असं करावं लागते, संशय. संवाद, याचं उच्चार स्थान असं करावं लागते, संवाद. बरोबर आहे. पुढे संस्था, याचं उच्चार स्थान करावं लागते, संस्था. हे बघा व युक्त. सिंह, याचं उच्चार स्थान करावं लागते, सिंह. आहे का नाही? यस. तर हे होता तिसरा महत्वपूर्ण नियम. आणि इथं हे तीन नियमामध्ये संपूर्ण परसवर्ण जे काही लिखाण पद्धती आहे तर ते इथं काय झालेली आहे? संपलेली आहे. गोल्डन असे 3 सुवर्ण नियम मी तुम्हाला सांगितले. मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ते तीनही जे काही नियम आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने क्लिअर करून देतो. बघा, व्यवस्थित पद्धतीने काय करून देतो? क्लिअर करून देतो. काय झालं रे? असं होय म्हणताय? हे डिलीट मारलं लागेल. हे तीनही नियम आपले परसवर्णामधले एका मिनिटामध्ये आपण क्लिअर करू. बघा, आपण आत्ताच बघितलं होतं परसवर्ण पद्धत म्हणजे नेमकं काय असते. तर अनुस्वाराला अनुनासिकामध्ये लिहिता येते म्हणून त्याला आपण परसवर्ण असं म्हणत असतो. परसवर्ण वापरण्याचे 3 नियम आहे किंवा लिहिण्याचे 3 नियम आहे. जर एखादी पहिला नियम आपण असा बघितला की अनुस्वाराच्या पुढे जर एखादी कोणतंही स्पर्श व्यंजने आलं तर अशाच शब्दाचं लिखाण आपण परसवर्णामध्ये करू शकतो. अनुस्वाराच्या पुढे कोणतंही स्पर्श व्यंजन आलेलं नाही तर त्याचं लिखाण परसवर्णामध्ये होत नाही, मात्र त्याचे उच्चार स्थान मात्र बदलू शकतात. मग आता अशा स्पर्श व्यंजनाच्या ठिकाणी या गटातील काय घ्यायचं असते आपल्याला? या गटातील आपल्याला अनुनासिक घ्यायचा असतो. काय घ्यायला असतो? अनुनासिक. मी तुम्हाला सांगितलं 1-2 उदाहरणं बघा. जसं संत हा शब्द आपण कसा लिहू शकतो? संत असं लिहू शकतो. बरोबर. घंटा हा शब्द आपण कसा लिहू शकतो? घंटा असा लिहू शकतो. बरोबर आहे. दुसरा नियम असा बघितला की जर एखादी अनुस्वाराच्या पुढे बघा, अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजन आलेलं नसेल, अनुस्वाराच्या पुढे जर एखादी स्पर्श व्यंजन आलं नसेल मग कोणतं व्यंजन येऊ शकते? जर एखाद्या अनुस्वाराच्या पुढे य किंवा अनुस्वाराच्या पुढे जर एखादी ल आलं तर यांचं उच्चार स्थान बोलतोय, उच्चार स्थान, यांचं जे काही उच्चार स्थान आहे तर यांचं उच्चार स्थान हे द्वित्व होते. कसं होते? द्वित्व. म्हणजे कसं बघा, समजा एखादी संयम नावाचा शब्द आहे तर त्याचं परसवर्णामध्ये लिहिता तर येत नाही पण त्याचं उच्चार स्थान कसं होणार आहे? त्याचं उच्चार स्थान असं होणार आहे, संयम. बरोबर. किंवा मी जर तुम्हाला म्हटलं संलग्न, याचं उच्चार स्थान कसं होणार आहे? तर याचं उच्चार स्थान होणार आहे ल द्वित्व म्हणजे संलग्न. बरोबर. आता तिसरा नियम असा बघितला की जर एखादी अनुस्वाराच्या पुढे बघा, अनुस्वाराच्या पुढे एखादी अनुस्वाराच्या पुढे य किंवा एखादी व हे 2 वर्ण सोडून इतर कोणतेही वर्ण आले, अनुस्वाराच्या पुढे जर य किंवा व हे 2 वर्ण सोडून इतर कोणतेही वर्ण आले तर त्यांचं जे काही उच्चार स्थान आहे तर उच्चार स्थान त्यांचं व युक्त होणार आहे. म्हणजे कसं बघा, संसार हा शब्द आहे, संसार. आता इथं बघा स च्या पुढे स आलेला आहे, हाय का नाही? म्हणजे याचं उच्चार स्थान आपल्याला संसार असं करावं लागते. किंवा तुम्हाला एखादी सिंहा हा शब्द आला तर त्या ह चं उच्चार स्थान आपल्याला सिंह असं करावं लागते. हे 3 सुवर्ण नियम परसवर्णाच्या बाबतीत लक्षात ठेवा. म्हणजे कसाही शब्द आला तर तो चुकणार नाही. समजलं? हा होता पहिला महत्वाचा घटक परसवर्ण लिहिण्याच्या बाबतीत. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या महत्वपूर्ण घटकाकडे ज्याचं नाव आहे अकार विल्हेय क्रम. कोणता क्रम? अकार विल्हेय क्रम. बघा लक्षात घ्या, फार सोपा आहे. अकार विल्हेय क्रम. आता जसं आपण परसवर्ण हा सर्वात महत्वाचा पहिला घटक शिकला तसा आता दुसरा महत्वपूर्ण मराठी व्याकरणातील घटक त्याचं नाव आहे अकार विल्हेय क्रम. हा घटक आपण व्यवस्थित पद्धतीने साधा आणि सोप्या भाषेत समजून घेऊ. आता लक्षात ठेवा, अकार विल्हेय क्रम म्हणजे नेमकं काय?
तर हा अकार विल्हेय क्रम संपूर्ण जी आपली मराठी भाषेची मूळ वर्णमाला आहे, म्हणजे कशावर आधारित आहे, हा अकार विल्हेय क्रम आपल्या वर्णमालेवर आधारित आहे, वर्णमालेवर आधारित आहे। आपल्या वर्णमालेमध्ये जसे वर्ण आहे क्रमाने, म्हणजे त्याची व्याख्या अशी करू शकतो, वर्णमालेच्या वर्णाक्रमानुसार केलेली योग्य मांडणी, ज्याला आपण अकार विल्हेय क्रम म्हणायचं असते। काय बोललो मी तुम्हाला, अकार विल्हेय क्रमाची व्याख्या म्हणजे वर्णमालेच्या वर्णक्रमानुसार केलेली मांडणी, बरोबर आहे। बघा, वर्णमालेच्या वर्णक्रमानुसार केलेली मांडणी म्हणजे ज्याला आपण अकार विल्हेय क्रम असं म्हणत असतो। मग आता तुमच्या मनामध्ये एक शंका पाहिजे का, सर वर्णमालेच्या वर्णक्रमानुसार केलेली मांडणी म्हणजे काय? तर याच्यासाठी मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं, वर्णामध्ये आपल्या मराठी वर्णमालेमध्ये मी तुम्हाला योग्य क्रम दाखवला होता। आपल्या मराठी वर्णमालेची जी काही मांडणी आहे तर ती कशी आहे, पहिले स्वर आहे, त्यानंतर काय आहे, त्यानंतर स्वरादी आहे, बरोबर, त्यानंतर काय आहे, त्यानंतर आहे व्यंजने, त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर आहे संयुक्त व्यंजने। म्हणजे मराठी वर्णमालेची मांडणी या 4 विशिष्ट पद्धतीमध्ये केली, पहिले स्वर, नंतर स्वरादी, नंतर व्यंजन आणि नंतर विशेष संयुक्त व्यंजने, आहे का नाही। तर यांची योग्य केलेली मांडणी ज्याला आपण आकार विल्हेय क्रम असं म्हणत असतो। त्याच्या बाबतीत थोडी एक माहिती साधारण आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित पद्धतीने काय करूया, तर आकार विल्हेय क्रम शिकण्याच्या आधी मी तुम्हाला एक नवीन घटक शिकवतो ज्याला आपण मूलध्वनी असं म्हणत असतो। तर हे याच्यासाठी, कारण आकार विल्हेय क्रम हे शिकवण्याच्या पहिले तुम्हाला एखाद्या शब्दातील मूलध्वनी बाहेर काढता आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आकार विल्हेय क्रम हा व्यवस्थित समजतो। सो आकार विल्हेय क्रम आपण जरा 2 मिनिटं स्किप करून आपण नेमकं मूलध्वनी म्हणजे नेमकं काय हे आपण व्यवस्थित पद्धतीने काय करणार आहोत, शिकणार आहोत। बघा, मूलध्वनी, आकार विल्हेय क्रम हा मूलध्वनी झाल्याच्या नंतर लगेच घेणार आहोत। आता नेमकं हे मूलध्वनी म्हणजे नेमकं काय, तर एखादी अक्षर कोणत्या मूलध्वनीपासून तयार झालेले आहे त्याची फोड करून सांगणे त्याला आपण मूलध्वनी असं म्हणत असतो। आता ही जी काही फोड आहे ना, तर ही फोड आपल्याला 4 पद्धतीने करता येते, स्वर, स्वरादी, व्यंजन आणि जोडाक्षर। तर मी तुम्हाला स्वर, स्वरादी, व्यंजन, जोडाक्षर हे सर्व शिकवलं। जोडाक्षर म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन एकत्र येतात आणि शेवटी स्वर मिसळला जातो, त्याला आपण जोडाक्षर म्हणत असतो। तर अशा 4 पद्धतीने या मूलध्वनीची म्हणजे यांची मांडणी होते। काही मूलध्वनी हे संधियुक्त शब्दाचा विग्रह करून तुम्हाला उत्तर दिलं जातं, तर काही संधियुक्त शब्दाचा न विग्रह करता उत्तर दिलं जातं। हे वाक्य याच्यासाठी लिहिलेलं आहे कारण परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आलेले होते, म्हणून ते वाक्य लिहिलेले आहे। तर मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने यांचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो, काय म्हणणं आहे याचं। बघा, मूलध्वनी, मूलध्वनी आहे का नाही। बघा, मी तुम्हाला बोललो होतो वर्णामध्ये की वर्णाला मूलध्वनी म्हणतात, वर्णाला मूलध्वनी म्हणतात, कारण वर्ण हे मूळचे आवाज आहे म्हणून त्या वर्णाला मूलध्वनी म्हणतात, बरोबर आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, वर्णाला मूलध्वनी जरी म्हणत असेल पण परस्पर वर्ण आणि मूलध्वनी या दोनही शब्दाच्या व्याख्या वेगळ्या आहेत, ज्या व्याख्या परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत। वर्ण म्हणजे काय, आपल्या तोंडावाटे निघणारे जे काही मूलध्वनी आहे त्याला वर्ण म्हणतो। मग मूलध्वनीची व्याख्या काय सर, तर मूलध्वनीची व्याख्या अशी करता येते, ज्या ध्वनीचे जास्तीत जास्त विभाजन करता येत नाही त्याला आपण मूलध्वनी म्हणायचं। ज्या ध्वनीचे जास्तीत जास्त विभाजन करता येत नाही त्याला आपण मूलध्वनी म्हणतात, ही मूलध्वनीची व्याख्या आहे। मग मूलध्वनी नेमकं एखादी शब्द कोणत्या मूलध्वनीपासून तयार झालेला आहे, जसं माझं नाव रतन आहे, हा रतन नावाचा शब्द मराठी वर्णमालेच्या कोणत्या मूलध्वनीपासून तयार झाला त्याची फोड करून सांगणे त्याला मूलध्वनी म्हणायचं। म्हणजे रतन हा शब्द लिहित असताना कोणते ध्वनी एकत्र आले, हा र कधी होतो, म्हणजे र नावाचं व्यंजन पहिले आलं असेल, याच्यामध्ये अ नावाचा स्वर टाकला असेल तेव्हा परिपूर्ण र तयार झालं, त्यानंतर त नावाचं व्यंजन आलं असेल, त्याच्यानंतर अ नावाचा स्वर आला असेल त्याच्यात,
त्याच्यानंतर न नावाचं व्यंजन आणि शेवटी त्याच्यात अ नावाचा स्वर. म्हणजे रतन हा जो काही शब्द आहे तर रतन या शब्दामधले जे काही मूलध्वनी आहे तर हे त्याचे मूलध्वनी आहे. म्हणजे मूलध्वनी म्हणजे काय तर या ध्वनीचे पुन्हा विभाजन करू शकत नाही. म्हणजे र नावाचं व्यंजन कशापासून तयार झालं हे सांगताच येत नाही. म्हणजे ज्या ध्वनीचे विभाजन पुन्हा करता येत नाही, विभाजन म्हणजे त्याची फोड करता येत नाही, त्याला म्हणायचं मूलध्वनी. म्हणजे रतन नावाचा शब्द हा खालील मूलध्वनीपासून तयार झालेला आहे. मग परीक्षेत तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा असतो, रतन या शब्दातील एकूण मूलध्वनी किती, एकूण मूलध्वनी किती. मग रतन नावाचा शब्द कोणत्या मूलध्वनीपासून तयार झाला मोजा. 3 आणि 3 6. म्हणजे या रतन नावाच्या शब्दात 6 एकूण मूलध्वनी आहे. मग तुम्हाला याच्यात म्हणते याच्यामध्ये एकूण व्यंजन किती, याच्यामध्ये एकूण स्वर किती, आणि नंतर विचारते तुम्हाला याच्यामध्ये जोडाक्षर किती. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये विचारते नंतर तुम्हाला स्वरादी किती. म्हणजे अशा 4 पद्धतीने आपण सांगू शकतो. तर याच्यामध्ये बघा 3 व्यंजने आलेले आहेत आणि स्वर किती आले, 3 स्वर आलेले आहेत. जोडाक्षर काहीच आलं नाही म्हणून 0, आणि स्वरादी काही आलेलेच नाही, आहे का नाही, 0. म्हणजे एखादी शब्द कोणत्या मूलध्वनीपासून तयार झाला त्याची फोड करून सांगितली त्याला आपण मूलध्वनी असं म्हणत असतो. लक्षात राहील. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादी शब्द कसा तयार झाला हे सांगता येते. मग आता बघा, तर आता आपल्याला तेच क्रम व्यवस्थित पद्धतीने शिकायचा आहे. बघा रतन, तर हा रतन कसा तयार झाला, र अधिक अ अधिक त नावाचं व्यंजन, अ नावाचा स्वर, न नावाचं व्यंजन आणि अ नावाचा स्वर. बरोबर आहे. मग आता तुम्हाला परीक्षेत कोणत्या अँगलनं प्रश्न विचारले त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. याच्यात एकूण मूलध्वनी किती आहे मोजा तुम्ही, याच्यात स्वर किती आहे मोजा, त्यामध्ये यात व्यंजन किती आहे मोजा, जोडाक्षर किती आहे मोजा. बरोबर. आता बघा अमृतध्वनी. आता अमृतध्वनी कसं तयार झालं, अ नाव. आता अ हा मुळात स्वर आहे, तो कुठून तयार झालेला नाही, आहे का नाही. त्यानंतर म नावाचं व्यंजन, या मृ मध्ये ऋषीचा रू आहे, लक्षात ठेवा, अमृ. त्यानंतर हे त नावाचं व्यंजन, त्याच्यामध्ये अ नावाचा स्वर. त्यानंतर बघा ध्व मध्ये काय आहे, ध नावाचं व्यंजन, व नावाचं व्यंजन आणि अ नावाचा स्वर. त्याच्यानंतर न नावाचं व्यंजन आणि मोठा ई आहे बरं का, मोठा ई, कारण त्या न ला लागलेली मोठी वी आहे. तर याच्यामध्ये बघा एकूण किती आले असेल मूलध्वनी, 3 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे जर तुम्हाला विचारलं अमृतध्वनी याच्यात एकूण मूलध्वनी किती, तर एकूण मूलध्वनी असणार आहे याच्यामध्ये किती, 10. आता याच्यात स्वर विचारलं तर किती सांगणार, मग मोजा स्वर, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे स्वर किती आले, स्वर आले 5. व्यंजन आले, व्यंजन किती आहे, तर व्यंजने आहेत 1 2 3 4 आणि 5 व्यंजने आहेत. आता याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं जोडाक्षर किती आले, जोडाक्षर. मग जोडाक्षर म्हणजे काय, जोडाक्षर म्हणजे व्यंजन व्यंजन स्वर, किंवा 2 व्यंजन किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने एकत्र येतात आणि शेवटी काय मिळवावं लागतं, स्वर. मग इथं बघा ध व म्हणजे हे व्यंजन व्यंजन आणि स्वर, म्हणजे एक काय आलेला आहे, जोडाक्षर. स्वरादी तर आलेलंच नाही, म्हणून हे असे आपल्याला परीक्षेत उत्तर विचारतात. बरोबर आहे. बघा अष्टविनायक. आता इथं बघा अ, त्यानंतर पोटफोड्या श, त्यानंतर ट, त्यानंतर बघा इथं आहे अ, अष्ट. विनायक म्हणजे व रस्व ई, न अधिक शेवटी आहे आ, त्याच्यानंतर आहे य अधिक अ अधिक क अधिक अ. म्हणजे अष्टविनायक मधले हे सर्वच्या सर्व काय आहे, मूलध्वनी आहे का नाही. म्हणजे आता इथं ना ऐकणे, म्हणजे ना कधी होतो, एखाद्या व्यंजनात आ टाकला म्हणजे त्याला काना म्हणतो आपण, आहे का नाही, असं. पुढे बघा कृष्णार्पण. हा शब्द मी पिवळ्या रंगात याच्यासाठी घेतला कारण याचे तुम्हाला 2 पद्धतीनं काय विचारल्या जाऊ शकते, मूलध्वनी दिल्या जाऊ शकते. तर बघा डायरेक्ट आपण पहिले शब्दाची फोड करून मूलध्वनी काढू. कृष्णार्पण म्हणजे याच्यात क, त्यानंतर ऋषीचा रू. नाही तर तुम्ही म्हणणार सर क्रू मध्ये असं आहे का, क अधिक र अधिक उ, असा क्रू तयार नाही होत भाऊ, असा क्रू तयार होत नाही. हा क्रू म्हणजे इथं ऋषीचा रू आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पोटफोड्या श आहे, त्यानंतर बाणाचा न, त्यानंतर आ स्वर आहे, कृष्णार्पण. आता बघा तुम्हाला र लिहिण्याच्या पद्धती मी तुम्हाला शिकवल्या होत्या, बरोबर आहे. रफार आणि काय रकार. आता रफार आणि रकार कशाला म्हणायचं बघा, जर र चा उच्चार जर एखाद्या व्यंजनाच्या अगोदर होत असेल, म्हणजे आधी होत असेल, तर त्याला रकार म्हणतो. आणि र चा उच्चार जर एखादी व्यंजनाच्या नंतर होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, रकार म्हणत असतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता हा जो काही अर्धचंद्र आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही हुक आहे, म्हणजे अर्धचंद्र आणि हुक या दोघाचा उच्चार व्यंजनाच्या आधी होतो, म्हणून यांना रकार म्हणतात. नाही समजलं का, बघा
तुम्ही रस्व म्हणता रस्व, रस्व म्हणत असताना किंवा तुम्ही बघा तुम्ही दीर्घ म्हणताना दीर्घ, तर मला सांगा आता इथं ह चा उच्चार अगोदर होतो का र चा उच्चार अगोदर होतो? र चा उच्चार अगोदर होतो. इथं बघा, इथं विचार करा, दीर्घ तुम्ही असं म्हणता का? दिघ्र, दिघ्र असं म्हणता का? नाही, तुम्ही याला दीर्घ म्हणता. म्हणजे रफार. रफार कशाला म्हणायचं? म्हणजे र चा उच्चार जर एखाद्या व्यंजनाच्या पूर्वी होत असेल तर त्याला रफार म्हणतात. आणि रफारामध्ये ही एक हुक आणि हे जे काही आडवा चंद्र आहे तर यांचा वापर रफारामध्ये होतो, कारण यांचा उच्चार करत असताना र हा आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागतो. बरोबर आहे. मग आता इथं बघा, म्हणजे कृष्णार्पण मध्ये इथं पहिले र नावाचं व्यंजन, त्यानंतर प नावाचं व्यंजन, त्यानंतर अ नावाचा स्वर, न नावाचं व्यंजन आणि अ नावाचा स्वर. म्हणजे कृष्णार्पण हा शब्द या शब्दानुसार जर गेलं तर त्याचा विग्रह असा होईल, फोड अशी होईल. पण परीक्षेमध्ये बघा तुम्हाला हा एक संधियुक्त शब्द आहे. कसं? म्हणजे इथं आहे याची फोड बघा कशी होते, कृष्णा अधिक अर्पण. कृष्ण अधिक काय? अर्पण. अशी फोडून तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारले जाऊ शकते? मूलध्वनी देऊ शकते. मग आता याची मूलध्वनी म्हणजे असा विग्रह करायचा. कृष्ण कसा तयार झाला? क नावाचं व्यंजन, रू नावाचा स्वर, पोटफोड्या श, बाणाचा न आणि शेवटी अ म्हणजे कृष्ण. बरोबर आहे की नाही? कृष्ण. बघा इथं आ ऐवजी इथं काय आलेलं आहे? अ. आणि नंतर अर्पण म्हणजे अ अधिक र अधिक प अधिक अ अधिक बाणाचा न अधिक अ म्हणजे कृष्णार्पण. असा तो त्या शब्दाच्या संधियुक्त प्रमाणे हा काय झालेला आहे? विग्रह झालेला आहे. लक्षात राहील. आता बघा हे आहे हिंस्त्रक. बघा मराठी वर्णमालेमध्ये हा त्र जो आहे की नाही, वर्णमालेत नाही म्हणत, हा त्र आहे ना, त्र तुम्ही म्हणता ना वात्रट. आता बघा वात्रट हा शब्द तुम्ही असा लिहिता. हा जो आहे ना तर हा मराठी वर्णमालेमध्ये वर्ण नाही. नाही तुम्हाला म्हणणार सर हा त्र कुठं आहे वर्णमालेत? तुम्ही बघा त्र मराठी वर्णमालेमध्ये नाही. हे एक काय आहे? हे जोडाक्षर वय आहे का नाही? हेच काय बारीक सारीक नियम मराठी भाषेत. त्र जोडाक्षर वय म्हणजे हा जो त्र आहे ना हा वर्णमालेमध्ये दिसत नाही बरं का, जोडाक्षर वय ते. नाही तर तुम्हाला म्हणणार जसं म प र ब हे आहे वर्ण, तर तसे हे वर्ण आहे का वर्णमालेत? नाही. त्र हे जोडाक्षर आहे. म्हणजे हे त्र जोडाक्षर त अधिक र अधिक अ म्हणजे हे त्र तयार झालेला आहे. व्यंजन व्यंजन स्वर बरोबर जोडाक्षर. लक्षात घ्या. हा तर आता इथं जो काही शब्द आलेला आहे हिंस्त्रक म्हणजे बघा इथं काय आहे? ह नावाचं व्यंजन आहे. बरोबर. त्याच्यानंतर रस्व ई आहे, हाय का नाही? त्याच्यानंतर इथं काय आहे? अनुस्वार आहे. काय आहे? अनुस्वार. मग अनुस्वार मी असा दाखवतो. ओके. त्याच्यानंतर बघा स्त्र म्हणजे इथं बघा स आला, त्यानंतर इथं बघा त, त्यानंतर र आणि त्याच्यानंतर अ म्हणजे हा जो काही स्त्र आहे ना स्त्र, तर हा स्त्र असा तयार झालेला आहे. आणि शेवटी काय आहे? क म्हणजे क अधिक अ. हिंस्त्रक हा शब्द असा तयार झाला. याच्यामध्ये एकूण किती आलेले आहे मूलध्वनी? 1 2 3 4 5 6 7 8 9 मूलध्वनी. स्वरादी किती आहे? 1. त्याच्यानंतर व्यंजने किती आहे? हा पहिला व्यंजन, त्यानंतर 2 3 4 5 व्यंजन, त्यानंतर जोडाक्षर किती? व्यंजन 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 स्वर, एक जोडाक्षर आलं. स्वर किती? 1 आणि त्याच्यानंतर हे 2 आणि 3 स्वर आले. असं काढता आलं पाहिजे. शेवटी बघा स्त्री, स्त्री, स्त्री कसा आहे बघा. स्त्री असं झालं स अधिक त अधिक र अधिक मोठी ई, आहे का नाही? स्त्री असं झालेलं आहे. ओके. पुढे बघा. आता हे तुम्हाला मी काय करतो, हे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला मी सोडवण्यासाठी देतो. हे बघा धृतराष्ट्र, संज्ञा, वाग्विहार, ईश्वर, कृष्ण, राम वनात जातो, हे परीक्षेला आलेलं होतं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा दुःख, श्रावण, मंदिर, वेदांत आणि त्याच्यानंतर हा एक टेबल आहे. हा टेबल व्यवस्थित पद्धतीने तुम्ही सरावासाठी करा. हा नैऋत्य शब्द व्यवस्थित पद्धतीने बघा जरा. नैऋत्य हा शब्द शुद्ध असा लिहिला जातो. रूवर रफार द्यावं लागतं बरं का. नैऋत्य, नैऋत्य आहे का नाही? कोणी कोणी नैऋत्य हा शब्द असाच लिहितो केवळ, तर हा वास्तविक आता व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा आहे. नैऋत्य हा शुद्ध शब्द अशा पद्धतीने आपल्याला लिहावा लागत असतो. लक्षात राहील मग. यस. तर याचं जे काही तुम्ही सराव तक्ता आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने सोडवा. आता जो आपण आपल्या अकार विल्य क्रमाकडे पुढे जाऊ आपण आता. अकार विल्य क्रमाकडे. अकार विल्य क्रम म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. अकार विल्य क्रम म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. अकार विल्य क्रम म्हणजे वर्णाच्या वर्ण
मालिकेनुसार केलेली जी काही मांडणी असते त्याला आपण आकारविल्य क्रम असं म्हणत असतो. काहीच नाही, सोपं आहे. मी तुम्हाला पहिले व्याख्या सांगतो, त्यानंतर उदाहरण देऊन सोपं समजून सांगतो. बघा, अक्षराची क्रमानुसार केलेली मांडणी ज्याला मराठीत वर्णानुक्रम किंवा बाराखडीचा क्रम असे म्हणतात. म्हणजे आकारविल्य क्रमाची थोडक्यामध्ये जर व्याख्या करायची झाली तर ती अशी करू शकतो, वर्णमालेची वर्णक्रमानुसार केलेली योग्य मांडणी त्याला आपण काय म्हणायचं, आपण म्हणायचं त्याला आकारविल्य क्रम. आता आपली वर्णमाला कोणत्या क्रमाने मांडली तर पहिले स्वर येले, त्यानंतर स्वरादी, त्यानंतर व्यंजन आणि शेवटी काय आहे विशेष संयुक्त व्यंजन अशी मांडणी आहे. मग याच्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसे असते बघा, तर परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात, काहीतरी शब्द दिल्या जातील तुम्हाला, जसं कळस आणि काका आकारविल्य क्रम लावा असा प्रश्न असतो. कळस काका आकारविल्य क्रम लावा म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, याचा अर्थ असा आहे की पहिले काका येईल की कळस येईल हे तुम्हाला शोधायचं. तर तुम्ही काय करणार, तुम्ही काहीच करायचं नाही, तर कळस आणि त्याच्यानंतर काका असं लिहून घ्यायचं. आता कळस हा शब्द कसा तयार झाला त्याचे मूलध्वनी काढायचे जे आपण आता शिकलो. तर कळस हा शब्द बघा, क अधिक अ अधिक ळ अधिक अ अधिक स अधिक अ या मूलध्वनीपासून तयार झाला. काका कसा तयार झाला, क अधिक आ, क अधिक आ, काका तयार झाला. आता आपण क्रम लावू शकतो. कसा लावायचा बघा, आकारविल्य क्रम हा मूलध्वनीवरून लावायचा असतो, बरोबर. बघा आता क इथं आहे, क इथं आहे, याच्यावरून क्रम लावू शकत नाही. आता याच्यावरून बघा, इथं अ आहे, इथं आ आहे. मला सांगा आपल्या वर्णमालेमध्ये पहिले अ येते का पहिले आ येते? तू म्हणणार सर पहिले अ येतो. मग पहिले अ येतो की नाही, म्हणजे पहिला शब्द येणार आहे कळस आणि त्याच्यानंतर येणार आहे काका. झालं, एवढंच होतं. म्हणजे कळस काका हा वर्णमालेनुसार योग्य आकारविल्य क्रम असा राहील. आता एक दोन पुन्हा शब्द बघा, कठोर कंठ काठ शब्द किती दिल्या जाऊ शकते हे तुम्हाला ठरवायचं असते का कोणता शब्द पहिले येणार आहे. बघा आता इथे तुम्ही काय करणार, पहिले कठोर लिहिणार, त्यानंतर काय लिहिणार कंठ, त्यानंतर काय लिहिला काठ. आता प्रत्येक शब्दामधले मूलध्वनी बाहेर काढायचे. बघा कठोर शब्द कसा झाला, क अ आहे का नाही, ठ त्यानंतर काना मात्रा ओ र अधिक काय अ, कठोर, बरोबर. कंठ कसा तयार झाला, क त्यानंतर अ त्यानंतर काय आहे अनुस्वार, त्यानंतर ठ आणि त्याच्यानंतर आहे अ. आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाही कारण अनुस्वाराच्या आधी स्वर येतो त्याला म्हणूनच स्वरादी म्हणतात. पुढे बघा काठ, काठ मध्ये काय आहे, क अधिक आ अधिक ठ अधिक काय आहे अ, काठ. आता तुम्ही मला सांगा, आता क क क सुरुवातीला याच्यावरून तर क्रम लावू शकतच नाही. आता तुम्ही बघायचं, इथं अ आहे, इथं अ आहे, इथं आ आहे. पहिले मला सांगा वर्णमालेत काय येते. तुम्ही म्हणणार सर पहिले वर्णमालेमध्ये अ येते. या दोन पैकी कोणता तरी शब्द पहिला येणार आहे. म्हणजे हा इथं आ आहे, म्हणजे आ हा शब्द सर्वात शेवटी येणार आहे की नाही. मग सर्वात शेवटी म्हणजे अ आणि अ पेक्षा नंतर नंतर आ येणार आहे. म्हणजे काठ नावाचा शब्द हा शेवटी येणार आहे. म्हणजे काठ नावाचा शब्द सर्वात शेवटी म्हणजे हा मिटून गेला, म्हणजे याचा विषयच मिटला, बरोबर. म्हणजे हा शेवटी येणार आहे, हे कन्फर्म आहे. मग आता बघा इथं अ आहे, इथं आहे, म्हणजे या दोघाचा क्रम इथं लावू शकत नाही. इथे बघा इथं ठ आहे, इथं अनुस्वार आहे. मला सांगा पहिले ठ येते का पहिले अनुस्वार येते? ठ हे व्यंजन आहे, अनुस्वार एक स्वरादी आहे. आपल्या वर्णमालेमध्ये व्यंजनाच्या अगोदर स्वरादी येते म्हणून पहिले हा अनुस्वार येईल. याचा अर्थ पहिला हा कंठ नावाचा शब्द येईल आणि त्याच्यानंतर कठोर येईल आणि शेवटी येणार आहे काठ. म्हणजे कंठ कठोर काठ असा शब्द पाहिजे. म्हणजे याचा जो वर्णानुक्रम आहे कसा पाहिजे तर असा पाहिजे, कंठ कठोर काठ. लक्षात आलं, हे साधं आणि सोपं आहे. पुढे बघा पुन्हा एक तुम्हाला दिलेला आहे शब्द, जो बघा क्रम किंचित क्वचित. तुम्ही काहीच करायचं नाही, जसं मी सांगितलं त्या पद्धतीने करायचं. बघा बघा क्रम त्यानंतर किंचित, परंतु पाहत असताना विलांटी उकार हे व्यवस्थित पद्धतीनं चेक करावं लागतं. तुम्ही चुकून जर तुमच्या पद्धतीनं जर इथं बोलबाला केला की तुम्ही 100% फसले समजा. आता क्रम म्हणजे कसं बघा, क अधिक र अधिक अ अधिक म अधिक अ, क्रम, बरोबर. पुढे किंचित म्हणजे क त्यानंतर रस्व ई आहे का नाही, त्यानंतर अनुस्वार, त्यानंतर च, त्यानंतर रस्व ई, त्यानंतर त अधिक काय आहे शेवटी किंचित असं. क्वचित म्हणजे इथं काय आहे, क अधिक व अधिक अ अधिक च अधिक ई अधिक त अधिक अ, क्वचित. आता बघू बघा सुरुवातीला क आहे म्हणून याच्यावरून तर काही क्रम लागू शकत नाही. पण आता इथं बघा इथं र आहे, इथं ई आहे, इथं व आहे. मला सांगा
र पहिले येते, ई पहिले येते की व येते? तुम्ही म्हणणार सर पहिले ई येते. पहिले ई येते ना, मग पहिले शब्द कोणता यायला पाहिजे? किंचित. म्हणजे हे कन्फर्म झालं का किंचित हा पहिले शब्द आहे. मग याचा विषय मिटून गेला. आता बघा, इथं आहे र, इथं काय आहे? व. मला सांगा अर्धस्वराचा योग्य क्रम काय आहे? य व र ल का य र ल व? पहिले व येते का पहिले र येते? तुम्ही ठरवायचं आणि याचं उत्तर आता तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं. ओके, आता तुम्हीच ठरवायचं योग्य क्रम काय आहे. तर हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये द्या. त्याच पद्धतीने बघा, हा परीक्षेला पेपरला आला होता आपल्या. तिडीक, तितिक्षा, तिळतीळ, तिरीमिरी याचा योग्य वर्णानुक्रम लावा. तर हे तुम्ही सर्वच्या सर्व जे काही योग्य क्रम आहे तर हे तुम्हाला मी सोडवण्यासाठी देतो. गणपती, गुणादेश, गांधार आणि गगन हे सर्वच्या सर्व जे काही महत्त्वपूर्ण जे काही वर्णानुक्रम आहे तर हे मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतो. तर इथं संपूर्ण आपला आकारविल्य क्रम आणि परसवर्ण लिखाण पद्धत हे इथं संपलेलं आहे. तुम्हाला हे दोनही लेक्चर आजचे सर्वात महत्त्वाचे शेवटचे होते, बेसिक होते. इथं संपूर्ण मराठी व्याकरण जे आहे आपलं बेसिक ओळख हे आपलं सर्व संपलं. यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं भाषा नावाच्या शब्दापासून सुरुवात केली होती. भाषेचे प्रकार काय आहे, तिचा विकास कसा होत गेलेला आहे, लिपीचा विकास कसा होत गेलेला आहे. त्यानंतर भाषेचे मूलभूत घटक जे 5 आहेत तर ते 5 भाषेचे मूलभूत घटक. त्यानंतर भाषा विकास कौशल्याच्या ज्या काही 5 पायऱ्या आहे का नाही, श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन, तर या व्यवस्थित पद्धतीने आपण पूर्ण केल्या. वर्णाचे प्रकार आपण सर्व घेतले, व्यंजनाचे प्रकार घेतले आणि हे जे काही 2 महत्त्वाचे शिल्लक टॉपिक राहिले होते, मूलध्वनी, त्याच्यानंतर हे आकार विल्यक्रम आणि परसवर्ण लिखाण पद्धत, हे 3 टॉपिक आपण आजच्या तासिकेत कव्हर केले. इथं संपूर्ण बेसिक आपलं मराठी संपलं 10 लेक्चरमध्ये. आता उद्या आपण सर्वात महत्त्वाचं व्याकरणाच्या मूळ फोकस भागाकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे शब्दाच्या जाती. तर आजच्या तासिकेत आपण इथं थांबतोय. भेटू परत उद्या एका नवीन टॉपिकमध्ये. धन्यवाद.